जय श्रीराम. वेट लॉस प्लेट यू म्हणजे माहिती का तुम्हाला? वेट लॉस प्लेट यू म्हणजे मित्रांनो, तुम्ही या गोष्टीपासून माहिती तुम्हाला, पण तुम्हाला या गोष्टीचं मी नाव सांगितलं नाही, प्रॉपरली माहिती नाहीये. बघा काय होत असतं माहिती का? तुम्ही डाएट करतात, चांगली एक्सरसाइज करतात. जशी तुम्ही जिम जॉईन केली 3 ते 4 दिवस किंवा 7 दिवस तुम्ही सर्किट प्रोग्राम ठेवतात, म्हणजे मिक्स वर्कआउट ठेवतात. त्यानंतर तुम्ही तुमच्या गोलवर प्रोसेस करत असतात. म्हणजे तुम्हाला वेट लॉस, फॅट लॉस, मसल गेनिंग जे करायचं असेल ते. तर आपण सुरुवातीला घेऊ वेट लॉस घेऊ किंवा फॅट लॉस घेऊ. तुम्ही ही प्रोसेस चालू केली. बघा तुम्हाला जसं तुम्ही वेट लॉसची प्रोसेस चालू केली, म्हणजे एक्सरसाइज चालू केली, डाएट चालू केला, प्रॉपरली डाएट चालू केला, प्रॉपरली एक्सरसाइज चालू केली. त्यानंतर तुमचं बघा कमीत कमी 10 दिवस 15 दिवस वजन ही कमी व्हायला लागत असतं, कमी होत असतं, हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागून जात असतं. आणि अचानक ते 15-20 दिवसानंतर अचानक ते स्टॉप होऊन जातं. मागच्या तुम्ही 2-3 महिने होऊन जातात, 4 महिने होऊन जातात, पण तुमचं वजन तिथं स्टॉप झालेलं असतं. तर याला वेट लॉस प्लॅटिव्ह म्हणत असतात. म्हणजे आपल्या सुरुवातीला आपण जशी ती एक्सरसाइजची प्रोसेस चालू केली, डाएटची प्रोसेस चालू केल्यावर वेट लॉस फॅट लॉसची असो, तेव्हा आपल्याला सुरुवातीला जो रिझल्ट भेटतो त्यानंतर तो अचानक थांबून जात असतो, त्याला वेट लॉस प्लॅटिव्ह म्हणत असतात. तर मित्रांनो, हे काय होत असतं, तुम्ही ही गोष्ट प्रत्येकाला होत असते. तर तुम्ही टेन्शन मध्ये येत असतात की आपला डाएट चुकतोय का, एक्सरसाइज चुकतोय की काय, कशा पाहिजे होतंय का, ट्रेनर आपल्याकडून बरोबर एक्सरसाइज करून घेत नाही का, लक्ष देत नाही. तर मित्रांनो असं नसतं. हे वेट लॉस प्लॅटिव्ह राहत असतं, हे प्रत्येकाला होत असतं. तर हे कशामुळे होतं, तुम्ही जेव्हा डाएट करत असताना तर न कळत तुमच्याकडून जास्त कॅलरी खाल्ली जात असते. त्यानंतर तुम्हाला स्ट्रेस आलेला असतो. त्यानंतर तुम्ही दिवसभरात 8 ते 10 हजार स्टेप हे चालत नसतात. त्यानंतर तुम्ही प्रॉपरली फक्त कार्डिओ करत असतात, त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करत नाही. आणि त्यानंतर तुम्ही प्रोटीन इंटेक हे कमी करत असता. तर हे सर्व जे मी कारण सांगितलं हे वेट लॉस प्लेटो येण्याचे असतात. आता याला कसं ब्रेक करावं, की यापासून आपण कसं मोकळं व्हावं, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सर्वात पहिले तुमची प्रोटीन इंटेक ही चांगल्या पद्धतीने वाढवायची आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रोटीन इंटेक ठेवा, तर तुमचे वेट लॉस प्लेटिओ पासून तुम्ही वाचा आणि तुम्ही ते ब्रेक करू शकाल. त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये 7 ते 9 तास ही झोप घेणं खूप गरजेचं आहे. प्रॉपरली झोप घेणार तेव्हा मसल रिकव्हरी चांगली होईल आणि तुमचा जो रिझल्ट आहे तुम्हाला तो प्रॉपरली भेटेल. त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये 8 ते 10 हजार स्टेप हे कंटिन्यू चालायचे. त्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली नाईट वॉकिंग ठेवायची, नॉर्मली वॉकिंग ठेवायची, कमीत कमी 30 मिनिटं ते 45 मिनिटापर्यंत. त्यानंतर तुम्हाला प्रॉपरली ट्रेस घ्यायचा नाहीये. झोप ही प्रॉपर असली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ट्रेस येणार नाही. वॉटर इनटेक चांगल्या पद्धतीने ठेवायचंय आणि तुम्ही जी कॅलरी डेफिशिएट करून खाताय त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरी घ्यायची नाहीये. जेवढी कॅलरी दिली तेवढेच कॅलरीचे तुम्हाला पदार्थ हे खायचे आणि